खरे राहुल्या, कसं झालं आपलं गुणवंत बाबाचं दर्शन पौर्णिमेचं? खरंच गड्या, लय भारी झालं बा दर्शन. पण मला एक सांग, आपण लय मोठे ठिकाणी हिंडले, पण त्या ठिकाणावर आपण कोणते कोणते ठिकाणावर आणि काय काय त्याचं चमत्कार आहे रे त्या ठिकाणाचा? बाबाच्या दर्शनाचे ते ठिकाण का? हा तेच, आपण लय ठिकाणी फिरलो ना. कधी लामघाटीला गेलो, कधी वड बाबाकडे गेलो, कधी झोपडीवाल्या बाबाच्या तिकडे गेलो. ऐक आता राहुल्या, म्हणजे बाबाचा चमत्कार कसा झाला माहितीये का तुला? बाबानं समाधी घेतली 2 ऑक्टोबर 1993 ला. किती? 2 ऑक्टोबर 1993 ला. त्याची तब्येत बिघडली होती 2 सप्टेंबर 1993 मध्ये. आणि मग त्याची तब्येत बिघडल्यामुळं त्याला अमरावतीमध्ये इरविन सरकारी हॉस्पिटल आहे की नाही, त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. आणि त्यावेळेस 28 सप्टेंबर पासून लोकात कलबल झाली की बाबाची तब्येत लय सिरियस आहे. त्यावेळेस इरविन हॉस्पिटलमध्ये सरकारी दवाखान्यात लय भक्त एकदम गर्दीच गर्दी होऊ लागली. तर तिथं सर्वात पहिले पोलिसाचा प्रबंध लागला आणि लोकांची गर्दी मावेना, लोकांना कंट्रोल केल्या जाईना. अमरावती बंद असं लोकांना गज भरलं होतं. शेजाऱ्या पाजाऱ्याचे जेवढे बी खेडेपाडे होते गुणवंत बाबाच्या चमत्कारामुळे लय प्रभावित होते. ते सर्व लोक इरविन हॉस्पिटलच्या चारही बाजूला चौकडून असं इरविन हॉस्पिटलला घेरलं होतं. एवढी पब्लिक होती का रे? पूर्ण अमरावती जिल्हा म्हणला तरी चालतंय. आणि दिनांक 2 ऑक्टोबर 1993 ला ते समाधीन झाले. आणि मग काय केलं, एक ट्रकावर त्यांची संजीवनी समाधी शोक यात्रा अमरावती पासून तर लाखनवाडी पर्यंत काढण्यात आली. आणि ते बी टरकात बरं. आणि त्या टरकाच्या एवढे फुलं लावेल होते, एवढे फुलां माळा होते, अरे. आणि एवढे लोक, एवढी पब्लिक होती साईडला, अरे बाबा बाबा बाबा. पूर्ण अमरावती म्हणतात चालते. तर अमरावतीचे लोक तिथून पायंदळी अमरावतीहून तर डायरेक्ट लाखनवाडी पर्यंत त्या शोभायात्रेत, समाधिस्थ शोभायात्रेत काय झाले होते, सामील झाले होते. आणि ती शोभायात्रा करजगाव मार्गे आणली होती, माहितीये का तुला? करजगाव, त्याच्यानंतर धुनी मंदिर आणि त्याच्यानंतर मग समाधी मंदिर. आणि आणखीन तुला सांगतो, प्रत्येक माणसाजवळ हार, फुलं, माळा, नारळ, अगरबत्त्या, कापूर असे प्रत्येक माणसाजवळ. माणसं असतील तर बाबा 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 कितीतरी हजार काय लाखो असतील माणसं. लाखो. त्या काळात तू पाय, फोनचा जमाना नव्हता, फोन नव्हता, काहीच नव्हता. पण असे सांगोवांगे एवढे जण जमले होते की ती लाखनवाडी मध्ये गच्च भरून गेली होती बरं. हो का रे जग्या? आणि मग 2 ऑक्टोबरला तिथं बाबांना समाधीस्थ झाले. आणि मग तिथून 2 ऑक्टोबरचं ते झालं समाधी मंदिर. असं आहे का ते? बर 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 बर. हे पाय, मला त्या महाराजांना कसं बोलवलं होतं त्या भक्तानं की उद्या 3 वाजता तू आंघोळ करून हजर राह म्हणून. अरे खरंच गड्या, तुला कशाला 3 वाजता बोलवलं होतं एवढ्या थंडीत? आणि तो थंड्या पाण्यानेच आंघोळ केली, तुला थंडी नाही का वाजली? अरे गुणाबाबाचं नाव घेतलं ना, मग थंडी काय, मग काही बी पळून जाते ना रे. मला थंडीच वाजत नाही गुणाबाबाचं नाव घेतलं तर. मी 3 वाजता आंघोळ केली पाय, आणि लगेच समाधी मंदिरात गेलो आणि लगेच समाधीच्या आम्ही आंघोळ घातली, माहिती का? असे तिथं चंदनाचे साबणं राहतात बाबू, आणि दूध असते, गावरान गाईचं दूध, चंदन, आणि लय मोठं सामान असते, फुलं असतात गुलाबाचे. आणि त्या तेवढ्या यानं बाबाचं समाधी तिथं आंघोळ करतात समाधीची, बर का? हो का रे जग्या? आणि मग 3 ते 4 बाबाची आंघोळ झाली की 4 वाजता डायरेक्ट तिथं पहिल्या आतमध्ये आरती होती, 5 वाजता तिथं समाधी मंदिरात खाली. आणि मग त्याच्यानंतर 7 वाजता इकडे आरती होती वरती. हो गड्या, बरोबर आहे. 7 वाजता आपण आरती घेतली होती. आणि तिथं 5 आरत्या होतात बाबू. तर पाहिले असतील ना कशा कशा आरत्या होतात ते, आणि किती भारी भारी आरती आहेत तिथं. अहो ती आरती ऐकून मन लय प्रसन्न झालं रे. काय, आपण समाधी मंदिराची आरती घेतली, दर्शन घेतलं, आणि आपण लगेच गावात गेलो. गावात म्हणजे शिवराम मामा. शिवराम मामा कोण? गुणवंत बाबाचा मामा.
त्याचं नाव होतं शिवराम मामा. आणि त्याची आई गुणवंत बाबाच्या आईचं नाव सुलाई. आता शिवराम मामाचं घर ते, आणि तिथे राहत होती सुलामाई. तर ती मूर्ती पाहिली होती ना, तर ती सुलामाईची मूर्ती होती, गुणवंत बाबाच्या माईची मूर्ती. असं तिथं आपण दर्शन घेतलं होतं गड्या, बरोबर आहे तो. तिथं आपण दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण कुशाल बाबाचं अलीकडच्या मंदिरचं दर्शन घेतलं, कुशाल बाबाचं. आणि मग तिथून आपण धुनीवर गेलो. मग धुनीचं दर्शन घेतलं. त्या धुनीचा चमत्कार माहितीये का तुला काय येतं? ती धुनी बिना काही टाकता तिथं तिथं आग अशी उबळत होती, असे लोक सांगतात, माहितीये का तुला? आणि त्या धुनीचा आणखीन एक चमत्कार सांगतो. बाबा तिकून येत होते, आणि बाबा तिकून येत होते तर 3-4 दिवसापासून एक कुत्रे मेलं होतं. तर बाबा म्हणे, हे कुत्रा रस्त्यात काय करून राहिले? तर भक्त म्हणत, बाबा हे कुत्रे 3-4 दिवस झाले मेलंय. बाबा म्हणे, मेलं नाही, ते झोपलंय. बाबानं जशी त्याला अशी काडीची ढुसुकणी दिली आणि असे जर बाबाची लात लागली त्या कुत्र्याला, तर लगेच कुत्रे जिवंत झालं. आणि तिथं तर कुत्रं पाहिलं होतं ना ते, तर ते त्याचं प्रतीक. अरे हाव गड्या, मी त्या धुनीजवळ कुत्र्याची मूर्ती पाहिली होती गड्या. हा, तर त्याला म्हणतात धुनी मंदिर. आणि मग गेलो आपण झोपडीवाले बाबा. ती झोपेल मूर्ती पाहिली का, तर त्याला म्हणतात झोपडीवाले बाबा. आणि मग ते झोपडीवाले बाबा ते नाव कसं पडलं रे? हे पाय, तुला सांगतो. बाबा जंगलात फिरतच राहायचे. पण एकच असं ठिकाण होतं, झोपडी. तिथं बाबा येऊन काय करायचे, आराम करायचे. बाबा चौकून फिरून यायचात, आणि तिथं आंब्याच्या झाडाखाली ते आंबे पाहिले ना, तिथं आंब्याच्या तिथं काय करायचं बाबा, विश्राम करायचात. आणि म्हणून त्याचं नाव पडलं झोपडीवाले बाबा आणि झोपेल मूर्ती. असं हावगड्या झोपेल मूर्ती होती गड्या तिथं बाबाची. जय जय गुणवंत बाबा. हावगड्या मी बघितली होती ती. मग आपण तिथून कुठे गेलो, वड बाबाच्या तिथं. अरे वड बाबाच्या तिथे गेलो, पण त्याच्या पहिले बी एक मूर्ती होती ना तिथं. हा, ते आंबावडीची का? हा, ते आंबावडीची मूर्ती तिथं. त्याचं नाव आहे आंबावडीची मूर्ती. बरं, पुढं मग तिथून गेलो आपण वडबाबाकडे. वडबाबाची महिमा अशी आहे की तेवढे बी भक्त मंडळी, जेवढे बी पेशंट, जेवढे बी सर्व काही लोक होते, तेवढे वडबाबाचे तिथं बाबा बसेल राहतात, तेवढे ते तिथे नीट होत होते. म्हणजे बाबा 24 घंट्यातून सर्वात जास्त टाइम फक्त वडाखालीच तिथं राहत होते. म्हणजे कुठं बी सर्वात जास्त जर टाइम म्हणला दिवसातला, तर बाबाचा राज आहे वडाखाली. म्हणून तिथं नाव पडलं वडबाबा. तिथे अजून बी लोकांचे चमत्कार घडतात बरं बाबाचे. हो का रे? वडबाबाचे तिथे ते 2 साप पाहिले का तू? कसे, असं कसा भेव वाटतंय त्या सापायचा. एक तिकून 5 पाण्याचा साप आहे, आणि एकूण 2 साप आहे, ते ढोमन शेकन शेषनाग काय काय का बाप्पा ते. पण वडबाबाला म्हणतात तिथं. आणि तिथे बी लय चमत्कार आहे. बाबानं 5च ठिकाणी मेन पॉइंट दिले. माहिती आहे का तुला कोणकोणते येतं? कोणकोणते रे बघ? हे पाय, सर्वात पहिले वडबाबा. 2 नंबर आहे शिंदी म्हणजे बाबाचं गाव बरं. तिथं बी दिवा लागते. बाबा जिवंतपणी बाबांनी तिथे दिवा लावायचा सांगितला होता. आणि 3रं म्हणजे कचुरबाची वाडी. आणि 4थं म्हणजे बेलस फाटा. आणि 5वं म्हणजे नारायणपूर. हे 5 बाबानं स्वतः बाबाच्या तोंडातून सांगितले की 5 पॉइंट आहे भाऊ. जे बी या 5 ठिकाणी कोणतं बी काम करन, त्यात कोणतं बी कार्य करन, या कोणती बी मनोकामना मागन, त्याचं काम पूर्ण होऊन जाईल. हो का रे? मला चांगलं आहे गड्या बाबानं. मस्त 5 पॉइंट करून ठेवले. मग बाबूच्या मग आपण वडबाबाचं दर्शन घेतलं. आणि मग आपण काय केलं, तिथून आपल्याला शिंदीला जायचं होतं का नाही, तर तिथून धरणाहून रस्ता होता. पण त्या धरणातलं पाणी आल्यामुळं आपण कुठून गेलो, डबल इकून धुनीकून डबल गेलो. पण ते लोक काय म्हणत की पहिल्यानं आपण कुठून जाऊ, लांब घाटीला जाऊन येऊ आणि मग शिंदीला जाऊ, असे म्हणत होते लोक. तर आपण कुठे गेलो, शिंदीला गेलो. पण तिथं पाणी असलं तर आपण गाडी कलवली, आणि आपण गाडी कुणीकडे नेली, लांब घाटीला नेली. पण लांब घाटीला जाताना एक गाव लागलं होतं, माहितीये का तुला? असा टर्न लागला होता, असा असा वळण लागलं होतं पाय. एकूण खाली 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 गाडी गेली होती. त्या ठिकाणाचं नाव माहितीये का तुला? अरे, त्या ठिकाणाचं नाव तू वाचलं होतं का नव्हतं? आळणा म्हणतात त्याला, आळणा. काय म्हणतात? आळणा. तिथं
श्री दत्तात्रेयचं मूर्ती पाहिली होती का तुला? मंदिर होतं लहानसं आणि एकूण गुणवंत बाबाची मूर्ती होती. तर बाबा जिवंत असताना तिथं गुणवंत बाबाची मूर्ती लोकांना स्थापित केली होती, माहिती का तुला? म्हणजे कस काय रे? तिथलचा काय चमत्कार आहे? तिथलचा असा चमत्कार आहे भाऊ, काही श्री दत्तात्रेयचे भक्त होते. श्री दत्तात्रेय देव आहे की नाही, त्याचे काही भक्त होते. तर ते गुणवंत बाबाला म्हणत होते, बाबा तुम्ही आमचं एक काम करा बा, आम्हाला श्री दत्तात्रेयचं दर्शन द्या. तर बाबांना डायरेक्ट श्री दत्तात्रेय तिथं प्रकट केले होते आणि म्हणून तिथं गुणवंत बाबाची मूर्ती लावली आणि श्री दत्तात्रेयची बी मूर्ती लावली. असे तिथं एका साईडला श्री दत्तात्रेय देव आणि एका साईडला गुणवंत बाबा देव, असे दोन देव नाही का तिथं. त्या त्या ठिकाणी त्या पॉइंटचं नाव आहे आळणा. हा बरोबर आहे गड्या, त्याच नाव आहे आळणा. हो बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण लांब घाटीला निघलो. लांब घाटीला जाता जाता एक मंदिर लागलं, ते कवळाचं झाड. ते झाडात मूर्ती नाही का कोरेल गुणवंत बाबाची, तिथं बी लय मोठा चमत्कार आहे भाऊ. तिथं बी साईडला ईर खंदेल आहे आणि तिथं मंदिर बांधलेलं आहे. तिथं बी लय मोठी महिमा आहे. तिथं लय चमत्कार घडतात चांगले चांगले. अरे बापरे, अरे तिकडचं सारे एरियाच गुन्हा बाबाचा आहे ना रे. मग आपण गेलो त्या लांब घाटी गावातून समोर गेलो आणि आपण तिथं त्या पॉइंटवर आंघोळ केली. ते नाही का पाणी पडत होतं ते असं याच्यातून, काय म्हणतात गड्या, त्या पर्वतातून पाणी नव्हतं का पडत त्या पहाडातून, तर ते बाबांना पॉइंट दिले तो. हो का रे? अरे वा अरे वा. मग त्याला म्हणतात लांब घाटी. आणि तिथून आपण वापस येताना आपल्याला काय लागलं, बैरम लागलं. पण बैरम जवळ बी एक पॉइंट आहे बाबाचा, त्याला म्हणतात काशी तळाव. ज्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा असते का नाही, त्या दिवशी बाबा तिथं आंघोळ करायला जात होते. कोजागिरी पौर्णिमा असते त्यावेळेस तिथं काशी तलावावर बाबा आंघोळ करायला जात होते. आणि ते कुठे पॉइंट तो बैरम मध्ये. आणि बैरम देवाची बी तिथं जत्रा असते बरं. याच महिन्यात असते थंडीत, 2 महिने चालते ती जत्रा. त्या जत्रेला जरा टाइम होता, आपण गुणवंत बाबाच्या दर्शनाला आलो होतो. हा बरोबर आहे गड्या, तिथं जत्राची तयारी सुरू होती गड्या. हे पाय, मग आपण गेलो कुठं, शिंदीत गेलो. शिंदीत गेलो तर चारी बाजूला पाणी होतं का नाही. तर बाबांनी त्या आरतीत काय म्हणले, पानी अंदर महल बनाया वो महल कैसा, उसी महल गुणवंत विराजे वो सृष्टी करता. हा आरतीत म्हणले बाबा असं. तर शिंदीमध्ये पाय चारी बाजूला पाणी आहे आणि तिथं मधात बाबाचं मंदिर आहे. जय जय गुणवंत बाबा, जय जय गुणवंत बाबा. खरंच गड्या, शिंदीत चौकून पाणी आहे गड्या तिथं. आणि मग शिंदीचं काय आहे, शिंदी हे बाबाचं गाव आहे बरं. बाबाचे आई वडील तिथंच राहत होते, बाबाचे आजोबा तिथंच राहत होते. हा शिंदीत. पाय आपण शिंदीचं दर्शन घेतलं आणि आपण डायरेक्ट गाड्या कलवल्या आणि आपण कुठं गेलो, नारायणपूरला. आणि नारायणपूर काय, बाबाची सासूरवाडी आहे. आणि तिथं तर लय चमत्कार आहे. तिथं बी लय बाबानं पॉइंट केलंय भारी नारायणपूरचा. मला चारी बाजूला चौकून बाबाचे पॉइंट आहे गडे तिथं. अरे पॉइंट म्हणजे दर्शनाचे पॉइंट रे बाबाचे. तिथं बी दर्शन घेतलं तरी आपलं दर्शन घडते, कुणीकडे दर्शन घडते. ते एरिया म्हणजे बाबाचाच आहे. तो सातपुड्या पर्वत गुणवंत बाबाचाच आहे. तो जिकडे जासून तिकडे गुणवंत बाबाचे हे काय आहे, गुणवंत बाबा फिरेलच आहे जिकडे जासून तिकडं. आणि त्याच्यातला एक चमत्कार तू सांगतो की ज्या ज्या ठिकाणी गुणवंत बाबाचं पाऊल पडेल आहे त्या त्या ठिकाणी असा मान येते बरं. अरे असं पिकते रान, अरे लयच पिकते रान तिथं. एका माणसाच्या वावरातून गुणवंत बाबा गेले होते, तर ज्या ठिकाणी गुणवंत बाबाचं पाऊल पडेल होतं त्या ठिकाणी पळाटी मा डोक्याच्या वर जाते. आणि ज्या ठिकाणी पाऊल नाही पडेल त्या ठिकाणी पळाटी मा कमरेच्या खाली राहते. पाय मग गुणवंत बाबाचा चमत्कार किती आहे. तुला चांगलंच माहिती आहे गड्या तिथंच.